ठाणे शहरामधील पोखरण रोड 2 या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला आणि याच परिसरामध्ये रात्री वन विभागानं कॅमेरे देखील लावले होते। यामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला नव्हता। मात्र आज सकाळी पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं भीतीचं वातावरण पसरलंय। याच परिसरामध्ये असलेल्या बेथनी हॉस्पिटल जवळच्या एका बांधकाम साईटवरती हा बिबट्या आढळून आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये बिबट्याची दहशत वाढलेली आहे। अनेक ठिकाणी बिबटे दिसलेले आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी संघर्ष देखील करावा लागलेला आहे। आता ठाण्यामध्ये देखील बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। मी सध्या ठाण्याच्या पोखरण रोड नंबर 2 इथे आहे आणि इथे आसपास मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या कंपन्या आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत। अशाच एका ब्लू स्टार कंपनीच्या या आवारामध्ये बिबट्या दिसलेला आहे। काल या बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या या परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर वन विभागाने आणि पोलिसांनी इथून येऊन संपूर्ण सर्च ऑपरेशन केलं, मात्र बिबट्या काल दिसला नव्हता। आज सकाळी मात्र पुन्हा एकदा बिबट्या हा याच परिसरात दिसलेला आहे। वन विभागाने हा संपूर्ण परिसर जो आहे तो सामान्य माणसांसाठी बंद केलेला आहे, येण्या जाण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि इथे स्थानिक पोलिसांची देखील मदत घेतली जाते आहे। आणि हा आतमधला जो जुन्या या कंपनीचा परिसर आहे तो खूप मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी जागोजागी कॅमेरे लावलेले आहेत, त्या ठिकाणी जागोजागी पिंजरे लावलेले आहेत आणि त्या पिंजऱ्यामधून या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न हा वन विभागाकडून करण्यात येतो आहे। या सोसायटीच्या आवारात जर बिबट्या आला तर इथे आणखीन मोठी या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते। त्याच्यामुळेच बिबट्या या परिसरातून जुन्या कंपनीच्या परिसरातून बाहेर येऊ नये याची काळजी वन विभागाकडून घेतली जाते आहे। संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग म्हणून येऊरच्या या संपूर्ण परिसराला बघितलं जातं, येऊरच्या जंगलाला बघितलं जातं आणि त्याच जंगलातून बिबट्या हा बाहेर पडलेला आहे आणि तो सध्या पोखरण रोड नंबर 2च्या या जुन्या कंपनीच्या आवारात मुक्तपणे फिरतो आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।